होळीच्या दिवशी कोणी कितीही मागू द्या, या 3 वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका, नाहीतर अनर्थ घडेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. होळीच्या दिवशी कोणी कितीही मागू द्या, या 3 वस्तू कोणालाही चुकूनही देऊ नका, नाहीतर घरात गरिबी दारिद्र्य येईल, लक्ष्मी साथ सोडून जाईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. होळी रंगाचा सण, आनंदाचा सण, पण तुम्हाला माहीत आहे का, ही स्थिर रात्र आहे जेव्हा ब्रह्मांडात अद्भुत शक्ती संचारत असतात. पूर्णापासून ते आजपर्यंत होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र मानली जाते. पण या दिवशी आपण कळत न कळत अशा काही चुका करतो ज्यामुळे साक्षात लक्ष्मी माता आपलं घर सोडून निघून जाते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या होळीच्या दिवशी कोणी कितीही रडलं, कितीही जवळचं असेल किंवा कोणी कितीही विनवणी केली तरीही घराबाहेर जायचं नाही. जर तुम्ही या वस्तू कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील बरकत, समृद्धी, सुख त्या क्षणी त्या व्यक्तीसोबत निघून जाते आणि मागे उरते फक्त दारिद्र्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. होळीच्या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जातो, रंग खेळतो, रंगपंचमी खेळतो, गोड गोड खातो. पण याच दिवशी काही वाईट शक्ती किंवा करणी बाधा करणारे लोक सक्रिय असतात. शास्त्रात असं म्हटलं आहे की होळीच्या दिवशी तुमचं भाग्य तुमच्या हातात असतं. अनेकांना सवय असते की शेजारी काही मागायला आले तर आपण आनंदाने देऊन टाकतो. पण सावधान, हा होळीच्या दिवशी दान देण्याचं महत्त्व टिपक मोठा आहे, तितकाच काही वस्तूंचं दानही तुमच्या विनाशाचं कारण ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल की कोणत्या वस्तू आहे? सोने, चांदी, पैसे नाही, त्यापेक्षाही महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरातच असतात. सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ. लक्ष देऊन ऐका मैत्रिणींनो, पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ, विशेषतः दूध, दही किंवा मीठ. होळीच्या दिवशी किंवा होळीच्या रात्री कोणालाही घराबाहेर देऊ नका. शास्त्रानुसार पांढरा रंग चंद्राचा आणि शुक्राचा कारक असतो. लक्ष्मी मातेला पांढरे पदार्थ अतिशय प्रिय असतात. जर तुम्ही या दिवशी कोणाला दूध किंवा दही दिलं तर तुम्ही तुमच्या घरातील शांती आणि लक्ष्मी दुसऱ्याला सोपवत आहात. अनेकदा लोक घरी पाहुणे आले, थोडं दूध द्या असं म्हणून येतात, पण हा एक सापळा असू शकतो. त्याबद्दल तसं म्हटलं जातं की मिठाचं स्थान केल्याने घरातील कर्ज वाढत जातं, तुमची लक्ष्मी भलतीकडे जाते. त्यामुळे या दिवशी कोणालाही मीठसुद्धा देऊ नका, दूधसुद्धा देऊ नका आणि शक्य असल्यास कोणाकडूनही मीठ घेऊ नका. दुसरी वस्तू आहे सुई आणि धारदार वस्तू. दुसरी वस्तू म्हणजे कात्री किंवा सुई. कोणतीही धारदार वस्तू. तुम्हाला वाटत असेल की यात मोठं काय आहे, पण होळीच्या दिवशी सुई देणं म्हणजे आपल्या नात्यात किंवा आपल्या नशिबात भेद निर्माण करणं. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सुईचा वापर करून अनेकदा टोटके किंवा वाईट प्रयोग केले जातात. जर तुम्ही कोणाला सुई दिली तर तुमच्या घरात सतत कटकटी सुरू होतील, पती पत्नींमध्ये वाद आणि घराचं छप्पर फाटून गरिबी घराच्या आत येईल. पती पत्नींमध्ये वाद होतील. लक्षात ठेवा, या दिवशी तुमच्या हातून कोणालाही टोकदार वस्तू जाता कामा नये. या दिवशी तुमच्या हातून कोणालाही टोकदार वस्तू जाता कामा नये. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तिसरी वस्तू वापरायचे कपडे किंवा जुने दागिने. तिसरी वस्तू, सर्वात महत्त्वाची वस्तू, तुमची वापरलेले कपडे किंवा दागिने. आपल्या कपड्यांमध्ये आपलं तेज आणि आपली ऊर्जा असते. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती कपड्यांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. जर कोणी मागायला आलं की तुमची ही ओढणी त्या किंवा दागिने द्या, आजच्या दिवसापुरते द्या, तर स्पष्ट नकार द्या. वापरलेले कपडे या दिवशी घराबाहेर नेणं म्हणजे तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हवाली करणं आहे.
त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रुसते. तुमच्या घरातील समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर ही चूक अजिबात करू नका. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या घरावर कोणाची वाईट नजर आहे किंवा घरात पैसा टिकत नाही, तर होळीच्या दिवशी एक नारळ, थोडी मोहरी आणि लवंग या 3 वस्तू घेऊन ते स्वतःवरून 7 वेळा उतरवा आणि होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करा. अग्निदेवाला प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, दुःख आणि इडापिडा या अग्नीत भस्म होऊ दे. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. पांढरे पदार्थ, मीठ आणि दूध दिल्यास होणारे गुप्त दुष्परिणाम सांगते. ऐका. शास्त्रानुसार पांढऱ्या वस्तूंच्या संबंधात थेट शुक्र ग्रहाची आणि चंद्रग्रह असे असतो. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. होळीच्या रात्री जर तुम्ही दूध किंवा मीठ कोणाला दुसऱ्याला दिले तर तुमच्या कुंडलीतील लक्ष्मी ही खंडित होते. ही जी माहिती आहे जी आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नाही. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तीच मागे लागते आणि त्यात तुमचे सौभाग्य शक्ती ओढून घेते. या व्यक्तीला तुम्ही दूध देता त्याच्या घरात भरभराट सुरू होते आणि तुमच्या घरात विनाकारण आजारपण, पैशाची चणचण भासू लागते. जर चुकूनही कोणी दूध मागितलेच तर त्यात 1 चिमूट हळद टाकून द्या. हळद हे विष्णूचे प्रतीक आहे, त्यामुळे तुमची शक्ती कोणालाही चोरता येणार नाही. दुसरा म्हणजे सुई आणि कात्री दिल्यास होणारे भयंकर परिणाम सांगते. होळी ही अग्नितत्वाची रात्र असते. सुई किंवा कात्री ही राहू, केतू आणि शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. या दिवशी कोणालाही सुई दिल्यास तुमच्या घरात ग्रहकलह सुरू होतो. कधीही न भेटणारे वाद निर्माण होतात. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या रात्री तुमच्या घराची सुई वापरून पुलिस्त विद्या म्हणजे एक प्रकारची करणी केली जाते. या विद्येमुळे तुमच्या प्रगतीला खिळा बसतो आणि कितीही कष्ट घेतले तरी यश मिळत नाही. या दिवशी चुकूनही शिलाईची सुई कोणालाही देऊ नका. तसेच शिलाईचे काम करू नका. सुई घराबाहेर जाणे म्हणजे तुमच्या घराचे सुरक्षा कवच पडण्यासारखे आहे. तिसरी वस्तू म्हणजे वापरलेले कपडे किंवा दागिने दिल्यास होणारे परिणाम. माणसाच्या घामात आणि ऊर्जेमध्ये त्याचे प्रारब्ध असते. होळीच्या दिवशी ब्रह्मांडात ऊर्जा खूप सक्रिय असते. जर तुम्ही तुमचे वापरलेले कपडे कोणाला दिले तर तुमचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते आणि संकट तुमच्या नशिबी येते. त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या चुकूनही कोणाला देऊ नका, नाहीतर अनर्थ होईल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.